नमस्कार, मी कविता ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि मी आले आहे CKP हॉलमध्ये फन फूडच्या एक्झिबिशनसाठी। तर माझ्या पाठीमागे जे फन फूडचं एक्झिबिशन लागलेलं आहे तो मी तुम्हाला बोर्ड दाखवते। हा CKP फूड फेस्ट रेनी स्पेशल हा एक्झिबिशन आहे। अस्सल CKP पद्धतीने बनवलेला पावसाळी भाज्यांचा व इतर पदार्थांचा भव्य खाद्य सोहळा रविवारी 29 जून 2025 सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंत हा एक्झिबिशन आहे। आणि CKP हॉलचे आपण बरेच व्हिडिओ बघितलेले आहेत। हा थोडा डिफरंट होणार आहे कारण हा फूड फेस्टचा आहे आणि तेही स्पेशल रेनी सीझनमध्ये बनवलेला आहे। तर याचा वेळ 11 ते 9 वाजेपर्यंत। तर बघूया, तर आतमध्ये जाऊन बघूया CKP हॉलच्या। प्रत्येक वेळेस स्टार्टिंग आपण देवीपासून करतो CKP हॉलमध्ये आल्यानंतर। तर नमस्कार करून आपण वरती फर्स्ट फ्लोअरला जाऊया। हा आहे फर्स्ट फ्लोअरला CKP हॉलचा फन फूडचा एक्झिबिशन। नमस्कार, मधुरा देशपांडे, मधुराज फूड वर्ल्ड। माझ्याकडे सगळ्या प्रकारचे ऑथेंटिक पिठे आणि मसाले आहेत। आमच्याकडे स्पेशल गुळाचं आणि साखरेचं खरवस पण आहे, चिकनचं कोलंबीचं लोणचं, आणि माझ्याकडे माझं स्वतःचं इन्स्टा पेज आहे मधुराज फूड वर्ल्ड। तुम्ही इन्स्टा पेज फॉलो करू शकता। मग तुम्हाला ऑल ओव्हर द वर्ल्ड कुठेही बाय कुरिअर हे सगळं अवेलेबल आहे, 12 महिने हे अवेलेबल आहे। आणि हे सगळे सगळीकडे पौष्टिक आणि हेल्दी पिठे आहेत, सगळं होममेड प्रोडक्ट आहे। सगळे स्पायसेस आणि सगळी पिठं हे होममेड आहेत। इट्स ऑल हेल्दी। यू कॅन ऑर्डर ऑन माय इन्स्टा पेज आणि माझा फोन नंबर आहे 8850425868। थँक्यू सो मच। थँक्यू। नमस्कार, मी संजीवनी गुप्ते बोलते। आमचं मुरुडची मेजवानी म्हणून आमचं बिझनेस आहे ड्रायफिशचा, आणि हे प्युअर विदाऊट केमिकल विरहित ते धुतलं जातं चांगल्या प्रोसेसरनी। आमचं स्वतःचं घर असल्यामुळे मुरुडला मी ते व्यवस्थित वाळवतो, व्यवस्थित त्याचं पॅकिंग करतो आणि त्याच्यात घट बीट काही घेत नाही। जे असेल ते ओरिजिनल घट देऊन ते पॅकिंग करतो। आणि त्याच्यामुळे आजपर्यंत जवळजवळ आम्हाला 12 वर्ष झाली आम्ही हा बिझनेस करतो आहे, पण सगळीकडनं आम्हाला छान रिस्पॉन्स आला आहे। आणि ऑल ओव्हर इंडियात आम्ही पाठवतो आणि फॉरेनला जे घेऊन जातात त्यांना, कारण काय नॉर्म्स त्यांचे निराळे पडतात, तर आपण त्या नॉर्म्सनी नाही देऊ शकत पब्लिकला। तर त्याच्यामुळे आम्ही तसं एक्सपोर्ट नाही करू शकत। आमच्याकडे लायसन्स आहेत, पण आम्ही हे सगळं व्यवस्थित जे जाणारे असतील आणि सांगतात आम्हाला की आम्हाला हे फॉरेनला न्यायचं आहे, त्याप्रमाणे आम्ही तसं पॅकिंग करून देतो। आणि आमचा माल 1 ते 1.5 वर्ष फ्रीजमध्ये 2 वर्षापर्यंत व्यवस्थित इंटॅक्ट राहतो। त्याची टेस्ट कमी होत नाही, त्याचा कलर कमी होत नाही, व्यवस्थित राहतो। आणि मालाला आमच्या मागणीही पुष्कळ आहे ऑल ओव्हर इंडियाकडून, खूप मागणी आहे। आणि ऑनलाईन तुमचं ऑनलाईन बिझनेसही आमचा चालू आहे। आम्ही तुम्हाला ऑर्डर आमच्या घेऊन आम्ही कुरिअर करू शकतो आणि करतोच, आमचं चालूच असतं। तुमचं कॉन्टॅक्ट नंबर करायचा असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे आमचा 9819282544 9833272195। संतोष गुप्ते त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकतो। हो, कॉन्टॅक्ट। यू वॉन्ट फॉर डिलिव्हरी एट युअर रेसिडेन्स वी सेंड इट कुरिअर। आम्ही कुरिअर करतो एनिवे इन इंडिया, कुठेही इंडियामध्ये आम्ही कुरिअर करतो। आमचं पॅकिंगसुद्धा इतकं सुंदर असतं याचं की तुम्हाला वाससुद्धा येणार नाही, तुमच्या कपड्यांना पण वास लागणार नाही, आणि व्यवस्थित वाळवलेलं असल्यामुळे खूप छान असतं। तुमच्याकडे काय काय आहे? हे बघा, काडे आहेत, सुके बोंबील, सुका जवळा आहे, हे आहेत आपले सुकट, आंबट सुकट, आणि सोडे असतात। आज आमच्याकडे एका दिवसात 25 किलो सोडा संपलाय, 25 किलो। अरे बापरे। आणि काय किलोनी आहे? आमचं 100 ग्रॅमला आमचे 250 रुपये आहे, आणि आत्ताच्या रेटप्रमाणे आम्ही 2300 रुपये किलोनी सोडा विकला। हां, इकडे आम्ही 100 ग्रॅम मात्र 250 लावला
आणि 2300 रुपीज किलोनी किलोच्या If you want from my students, you get paid 2,300 for soda. Zawda is 1,600, 1,500. Sukat is 1,600 and Bumil 1,500. जवळा Zawda is 700 आहे जवळा. हे पाव किलोचे आणि हे पाव किलो 100 ग्रॅम ग्रॅम. हे 100 ग्रॅम हे पाव किलो हे अर्धा किलो ओके थँक्यू. हे काय आहे? केशर केशर आणि हा दुधाचा मसाला. हा दुधाचा मसाला आहे. हे माझं सॅनवी फूड्स या अंतर्गत चालतं. हे प्युअर पिस्ता आणि बदामच्या बेसवर केलेला असतो. त्याच्यात मिक्सिंग बाकी काही नसतं. साखरेचं कण पण त्याच्यात नसतं. आणि बाकी वेलची पावडर, जायफळ नसतं कारण समटाईम्स जायफळाने दूध नसतं. आणि प्युअर केशर आहे. काश्मीरी केशर पण असतं प्युअर. हे असं काश्मीरी केशर असतं. आणि 1/2 ग्रॅम आणि 1 ग्रॅमच्या ह्याच्यात डब्यांमध्ये काश्मीरी केशर देतो. काय प्राईज आहे? काश्मीरी केशर हे 1/2 ग्रॅम जे आहे ते 180 रुपीज आहे आणि 1 ग्रॅम आहे ते 360 रुपीज. 360. आणि ह्या बल्क ऑर्डर केल्या जातात. इंडिया, ऑल ओव्हर इंडिया आणि आउट ऑफ इंडिया पण हा एक्सपोर्ट पण होतो दुधाचा मसाला. थँक्यू. नमस्कार. सो आमचं ब्लॉसम बॉक्स गिफ्टिंग आहे. रिटर्न गिफ्ट्स आहेत. सो वेडिंगला, बड्डेला किंवा तुमचं कन्यापूजन असतं, हळदी कुंकू असतं किंवा डोहाळे जेवण असतं किंवा कोणताही ऑकेशन असते त्याला आम्ही रिटर्न गिफ्ट प्रोव्हाइड करतो बल्कमध्ये. इवन सिंगल गिफ्टिंग पण होते ज्याच्यामध्ये आमचे टिफिन बॉक्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. लहान मुलींसाठीचे कन्यापूजन करतात. सो बजेटमध्ये काही छोट्या गोष्टी कॉम्पोजमध्ये. हा एक वेगळा आयटम आहे ज्याच्यामध्ये तुम्ही हे मॅग्नेटने इथे डेकोरेट करू शकता आणि ही फ्रेम म्हणून यूज होते. सो मुलं स्वतःच करणार आणि स्वतःच यूज करणार. सेम हा पिगी बँक आहे आणि हा किचन आहे. त्याच्यामध्ये स्वतःच कलर करायचे आणि मग किचन म्हणून यूज होणार आणि ही मनी बँक पण यूज होते. असे हे काही कोंबोज आहेत आमच्याकडे. हे मॅग्नेटचं ओपनर आहेत. हे काही आम्ही हळदी कुंकवाचे आयटम्स ठेवलेत जे जातात हळदी कुंकवाला. हे कॅन्डल सेक्शन आहे. हा दिवा आहे जो सलमान सिल्वरचा आहे. दिव्याचे मोस्टली वेडिंग्सला किंवा कोणी गेस्ट घरी आलं की आपण त्यांना देतो. हे ओटी आहे. ह्या ओटीमध्ये आम्ही अजून एक व्हरायटी करतो अशा टाईपमध्ये. अशा 5-6 व्हरायटीज आम्ही करतो. हे सगळे ज्वेलरी आयटम्स आहेत जे आम्ही कोम्बोज करून एकत्र करून त्याचे पॅकेजिंग करून देतो. प्लस हे ब्रेसलेट्स आणि हे सगळे आमच्याकडे कस्टमाइज पॅकेजिंगसुद्धा होते. सो हे कस्टमाइज डायरी आहे जी तुम्ही नाव लिहू शकता किंवा फोटोज. प्लस ते बॉटल आणि डायरी. हा लेडीजचा स्पेशल सेट आहे. आणि नॉर्मली सगळे बॉटल्स देतात तर आम्ही ते एक व्हरायटी म्हणून कॉफीचा पण ऑप्शन ठेवलं आहे. तुम्ही कॉफी मग प्लस डायरी पेन देऊ शकता. प्लस वेडिंगमध्ये बॅग्स खूप जातात रिटर्न गिफ्ट म्हणून. बॅगेमध्ये पण आमच्याकडे व्हरायटीज आहेत. कुठली बॅग 50% स्टार्ट होऊन. याची प्राईस? दिस इज 150 आणि ह्या 55ची. टिफिन बॅग, मोबाईल बॅग. ही मोबाईलला आपण साडीला पण जाऊ शकतो. प्लस स्लिंग बॅग मिळू. आणि हे आमचे पॅकेजिंग्स आहेत. आम्ही असे काही पॅकेजिंग गिफ्टिंग बॉक्स. येस. तसे हे राखीचं आता स्टार्ट होणार आहे. हे लहान मुलांना जेव्हा आपण स्टेशनरी देतो रिटर्न गिफ्ट तेव्हा हे काही असे पॅकेजेस आहेत. प्लस हॅम्पर्स आहेत. चॉकलेटचं एक्सप्लोजन बॉक्स आहे. ग्रीटिंग्स कार्ड बनवले जातात कस्टमाइज. सो जे कस्टमाइज ऑप्शन्स असतात ते मस्त आम्ही बनवतो. आणि तुमचं ऑनलाईन कॉन्टॅक्ट काय? माझा कॉन्टॅक्ट नंबर माझं स्मिता सावंत आणि माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7666465577. थँक्यू. मरुदन आमचा ब्रँड आहे आणि इथे आम्ही
सगळे महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल ऑथेंटिक डेलिकसीज लास्ट 30 इयर्सपासून मॅन्युफॅक्चर करतो. पुरणपोळी हा आमचा USP आहे आणि याची स्पेशालिटी अशी आहे की हे 45 डेज विदाऊट एनी रेफ्रिजरेशन, विदाऊट एनी प्रिझर्वेटिव्ह चांगला राहतो. सो आमच्याकडनं बरेचसे प्रोडक्ट्स ऑल ओव्हर द इयर एक्सपोर्ट करतो. आणि हे CKP स्टाईलची करंजी आहे, म्हणजे याला कानवले म्हणतात. हां, सो हे स्पेसिफिकली दिवाळीमध्ये बनतं CKP हाऊसहोल्ड्समध्ये, पण आमच्याकडे ऑल ओव्हर द इयर तुम्हाला अवेलेबल आहे. अदर दॅन दॅट भरपूर लाडूची रेंज आहे. चकली आहे, मेथीपुरी, पालकपुरी, चिवडे. हे ना आळूवडी. कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला ऑनलाईन करता तुम्ही कार्ड किंवा काही? आमचा ब्रॉशर आहे, आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे. इथे फक्त मेसेज केला तर तुम्ही असाल तिकडे होम डिलिव्हरी मिळेल. होम डिलिव्हरी. थँक्यू. नमस्कार दादा. नमस्कार. आम्ही मिका अरोमाज आहोत. आमच्याकडे इन्स्पायर्ड परफ्यूम्स आहेत. फ्रॅग्रन्सेसमध्ये होम परफ्यूम असो, पर्सनल परफ्यूम असो, होम फ्रॅग्रन्स असो, सॉलिड परफ्यूम असो किंवा क्रीम बेस्ड परफ्यूम असो, या सगळ्या गोष्टी इकडे अवेलेबल आहेत. सेंटेड आहे परफ्यूम्स आहेत. काय प्राईस पडेल आपल्याला? स्टार्टिंग प्राईस काय आहे? परफ्यूम्स आहेत ते 750 रुपयाला आहेत आणि आम्ही एक इन्स्पायर्ड परफ्यूमचा सेट बनवलेला आहे, तो 700 रुपयाला आहे. आणि रूम आणि लेमन स्प्रे आहे ते 300 रुपयापासून सुरू होत आहे. आणि तुमचं ऑनलाईन आहे? ऑनलाईन इंस्टाग्रामवरती आहोत आम्ही, स्निफ विथ मिका म्हणून हे आमचं हँडल आहे. इकडे तुम्ही आम्हाला DM करू शकता आणि आम्ही अक्रॉस इंडिया कुरिअर करतो. थँक्यू. थँक्यू. नमस्ते, माझं नाव किमया. माझा नंबर आहे 8169246089. मी चीज केक आणि जार केकचा बिझनेस करते. मी ऑर्डर्ससुद्धा घेते आणि आपल्याकडे व्हरायटी ऑफ चीज केक्स मिळतील, जार केक मिळतील आणि आम्ही सगळ्या एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करत असतो. माझा स्टॉल पण आहे पाचपकडी एरियामध्ये, जो वीकेंड्सना चालू असतो. सो नक्की या. थँक्यू. नमस्कार सर. नमस्कार. मी गौरी गुप्ते. माझं प्रोडक्ट आहे वंडरफुलर. आम्ही मसाले बनवतो आणि डिहायड्रेटेड प्रोडक्ट्स बनवतो. तर माझा नंबर आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट केला तर मी ऑर्डरप्रमाणे पण मसाले वगैरे बनवून देते. कार्ड आणि आपले सगळे मसाले होममेड असतात, ऑथेंटिक असतात आणि स्मॉल बॅचेसमध्ये बनतात, त्यामुळे फ्रेश असतात. तुमच्याकडे कुठले कुठले आहे? CKP मसाला आहे, गरम मसाला, गोडा मसाला, किचन किंग मसाला, सारस्वत मसाला, मालवणी मसाला आणि हे कांदा लसूण मसाला. थँक्यू. नमस्कार ताई. नमस्कार. आज इथे आमच्या CKP फूड फेस्टिवलमध्ये आम्ही स्टॉलमध्ये आज वेगवेगळ्या विशिष्ट CKP वस्तू ठेवलेल्या आहेत. ही सुरुवातीपासून केली तर ही आहे आमची स्पेशालिटी CKP शेवळाची कणी सोडे घालून, ड्राय फिश सोडे घालून कणी केलेली आहे. सुकी भाजी असते. त्याच्यानंतर ही कोलंबीची खिचडी आहे. प्रॉन्स पुलाव आपण ज्याला म्हणतो, तो सगळ्यांना आवडतो. आता हे झालं नॉनव्हेज खाण्याचं. व्हेज खाणाऱ्यांसाठी आम्ही इथे अशीच कणी, परंतु ही व्हेज कणी केलेली आहे की ह्याच्यामध्ये सोडे वगैरे काही नाही, म्हणजे ही कधीही खाता येईल. सोमवारच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी अशी. पण हा खिमा आहे, मटण खिमा शेवळं घालून केलेला आहे. आमचा हा रेनी फूड फेस्टिवल असल्यामुळे प्रत्येक भाजीमध्ये काही ना काहीतरी विशिष्ट पावसाळी या काळामध्ये मिळणाऱ्याच भाज्या वापरून तो करायचा, असा एक बेसिक त्याचा उद्देश आहे. सो चिंबोऱ्या आहेत, यासुद्धा या मोसमामध्ये चिंबोऱ्या खाव्यात. सो चिंबोऱ्यांचं कालवण आम्ही केलेलं आहे. चिंबोरी आज सुंदर एकदम मस्तपैकी मिळालेली आहे.
बघू शकता तुम्ही इकडे मोठी चिंबोरी पण मोठी आहे. त्याच्यानंतर इथे हा आमचा कोलंबीचा कालवण केलेलं, याच्यामध्ये सुद्धा आम्ही शेवळं घातलेलं, कोलंबी बटाटा रस्सा आणि त्याच्यामध्ये छानपैकी शेवळं घातलेली आहेत. इकडे आमचं टिपिकल आमची स्पेशालिटी आहे मटण खिमा पॅटीस आहे. इकडे पापलेट फ्राय आम्ही ठेवलेला आहे. आणि या सगळ्यांबरोबर विशिष्ट फार महत्त्वाच्या म्हणजे रानभाज्या, ज्यांच्यासाठी हा फेस्टिवल आयोजित केलेला आहे, या रानभाज्या आम्ही इथे ठेवलेल्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता की कडवे वाल घालून केलेली फोडशीची भाजी आहे, मुगाची डाळ घालून केलेली भारंगीची भाजी आहे, टाकळ्याची भाजी आहे, वाल घालून केलेली भाजी आहे. ह्या विशिष्ट सगळ्या आम्ही या समारंभामध्ये केलेल्या आहेत. तुम्ही याचा आनंद घेण्यासाठी रात्री 9 वाजेपर्यंत जरूर इथे. थँक्यू. थँक्यू. ताई तुमचं नाव नाही सांगितलं. वैशाली मथुरे. थँक्यू. थँक्यू. काय करते हे घेऊन जा. नमस्कार. माझं स्वाती वैद्य आणि माझी बरी शिकत आम्ही दोघी म्हणून चालवतो हा स्टॉल. त्या स्टॉलचं नाव आहे चमचमीत काय असतं. आमच्या स्टॉलवर मटण शेवळं किमा आहे. मटण किमा? मटण शेवळं किमा. शेवळं मटण शेवळं किमा. अच्छा, शेवळं हे काय म्हणजे? शेवळं हे आपलं एक रानभाजी असते. अच्छा. ती रानभाजी पावसाच्या हां ती पावसाच्या ह्याच्यातच मिळते. अच्छा, दिवसच मिळते. मग ती प्रोसेस आहे मोठी. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळे काय जण मटण टाकतात, कोलंबी टाकतात, सोडे टाकतात आणि व्हेजमध्ये चण्याची भरड टाकतात. आम्ही मटण किमा टाकून केलेलं आहे. चिकन आहे. मटण सध्या आमचं गरम करायला गेलं आणि शेवटे आहे. आणि हा म्हणजे पावसाळी भाजी ही आंबट कुळू आंबट ही सुकट टाकून आहे. अच्छा, ही सुकट टाकून केलेली आहे. ही टाकळा टाकळा जवळ आहे. आणि या 2 व्हेज. हा व्हेज भाजी का? व्हेज भाजी. कोरळ चणा. कोरळ चणा. कोरळ चणा. आणि ही भारंगी वाल. भारंगी वाल. अच्छा, ओला नारळ टाकून. हा वरनं जर ओला नारळ टाकून येतो. आणि हे भाजणी वडे आणि स्पेशल काय निनावं. हे CKP स्पेशल आमच्याकडे CKP याच्यामध्ये बनतंच. तसं आम्ही हा एकसारखा पण एक नवीन ट्राय केला इकडे. निनावं हे. थँक्यू. ओके. काय आज नमस्कार. आमच्याकडे मटण खिमा होता. मटण खिम्याचे पॅटीस आहेत, खिमा पाव पॅटीस आणि जवळची भाजी ही भजी. हां, तर खिमा वगैरे सगळं संपलं आहे. तर तुम्ही अंदाजा लावू शकता की केवढा टेस्टी असेल आमचा खिमा. बट आम्ही हा माझा मुलगा प्रशांत आहे, त्याच्या नावाने आम्ही प्रशांत बिर्याणी कॉर्नर उघडले. अच्छा. तर हे आमचं मेन्यू आहे. दिस इज स्पेशल मेन्यू त्याच्यामध्ये. तर हा आमचा जो स्पेशल मेन्यू आहे हा कुठेही तुम्हाला बाहेर मिळणार नाही. ह्याच्यात फार कमी आयटम तुम्हाला कुठे मिळू शकतील, नाही तर ह्याच्यातले जे आयटम आहेत ते फार चांगले आहेत. आमची जी बिर्याणी असते ती आम्ही गॅरंटी बरोबर देतो की तुम्हाला बाकी कुठेही अशी बिर्याणी मिळणार नाही. ओके, संध्याकाळी बिर्याणी अवेलेबल असणार आहे, टेस्ट करून बघू शकता मॅडम. ओके, ह्याच्यात आमचे जे स्टार्टर्स आहेत ते इंडियन स्टार्टर्स, तंदूर वगैरे आहे. याच्यात तंदुरीसुद्धा आमची फार सुंदर असते. हिरानंदानी इस्टेटला आमचं रेस्टॉरंट आहे, आर्केडिया शॉपिंग कॉम्प्लेक्सवर फर्स्ट फ्लोअरला. तर तिकडे येऊन कधी पण तंदुरी खा. त्याचे कबाब, चिकन टिक्का वगैरे जे असतात फार वेगळे आहेत, चांगले आहेत. आतमध्ये आमचं इथे चायनीजचा मेन्यू आहे. चायनीज मेन्यू ऑल्सो गुड. कुठचंच अशी गोष्ट नाही आम्ही चांगली जी आमच्याकडे नसते. इट इज अबाव प्रीमियम. द फूड आमचं जे आहे विच इज अबाव प्रीमियम. यू शुड कम अँड ट्राय इट वन्स. यू डोंट लाईक इट, यू डोंट पे. आणि कॉन्टॅक्ट तुम्ही इकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे, हा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा स्टोअरचा नंबर आहे. माझा नंबर आहे 9892873138.
मला डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. माझा पर्सनल नंबर आहे. झोमॅटो स्विगीवर आहोत आम्ही PBC या नावाने. ओके, प्लीज सर्च, यू कॅन ऑलवेज ऑर्डर फूड. आणि बिर्याणी नक्की आमची खाऊन बघा. आम्ही बिर्याणी बोलतो आणि मटण आम्ही प्रमोट करतो. त्यामुळे बिर्याणी आपल्याला चिकनची इकडे तिकडे कुठेतरी मिळूनसुद्धा जाते, पण मटण बिर्याणी आणि व्हेज बिर्याणी जशी आम्ही करतो तुम्हाला कुठेच मिळणार नाही बाहेर. इवन चिकन मिळणार नाही, पण त्यात मटण आणि व्हेज त्याच्याहून जास्त प्रीमियम आहे. व्हेज आणि चिकनचे आमचे सेम प्राईस आहे, कारण आमची व्हेज बिर्याणी ॲक्च्युली इट इज मोर कॉस्टली अँड इट टेक्स मोर एफर्ट टू मेक दॅन चिकन बिर्याणी. तरी आमचा व्हेज बिर्याणीचा सेम प्राईस आहे चिकन बिर्याणीसारखाच. अँड यू हॅव टू ऑर्डर व्हेज बिर्याणी इन ॲडव्हान्स, नाही तर रेग्युलर आम्ही बनवत नाही ती. थँक्यू. माझा एक नमस्कार. अन्नपूर्णा गृहउद्योग आहे आमचा. मी पहिल्यापासून म्हणजे या गृहउद्योगामध्ये म्हणजे आम्ही घरूनच असं ऑर्डर वगैरे घेऊन सगळे करत होतो. मी उल्हासनगरला राहते, पण माझं माहेर ठाण्याला असल्यामुळे आणि माझ्या आजीने माझ्या डोक्यावर हात ठेवल्यामुळे मी एकदम म्हणजे तिच्या पारंपरिक ह्यानी मी चालत आले आणि खूप म्हणजे काय तिच्याकडनं, आईकडनं, सासूबाईंकडनं सगळ्यांकडून शिकले आणि आता मी हे स्टॉल लावते. तर त्याच्यात मला आनंद खूपच आहे की आपल्याकडून काहीतरी म्हणजे पैशाच्या दृष्टीने नाही किंवा उद्योग बिझनेस मिळण्याच्या दृष्टीने नाही, पण एक चांगलं चव जिभेवर सगळ्यांच्या म्हणजे यावी आणि सगळ्यांना चांगलं देता यावं याच्यात मला आनंद खूप आहे. आणि कोणी आलं तरी म्हणजे अतिथी देवो भव. आता उद्योग आहे म्हटल्यावर सगळेजण उद्योग करतात म्हटल्यावर पैसे घेऊन किंवा काही असं काही नाही आहे की बाबा पैशाने सगळं तोललं जातं. त्यामुळे मी हा उद्योग करते आणि माझ्याबरोबर माझी लेक, केतकी, जावई, माझे मिस्टर सगळेच म्हणजे साथ देतात, सगळेच सहकार्य साथ देतात. म्हणजे असं नाही की ते एकाच्या ह्याने होत नाही, सगळ्यांच्या सहकार्य फॅमिली सोबत आणखी सपोर्ट होतं, आणखी एक वेगळं त्यामुळे सगळ्यांचंच म्हणजे मी सहकार्याने हे स्टॉल चालवते आणि गृहउद्योग चालवते. माझ्या दुसऱ्याही बायका आहेत की त्या मला तिकडे घरी मदत करतात, माझ्या मदतीला येतात. त्यांच्या पण म्हणजे मी धन्यवाद करते आणि सगळ्यांनाच म्हणजे सहकार्यामुळे मी आज इथे उभी राहिले स्टॉलवर आणि मी करू शकले. आज आता मी ज्येष्ठ नागरिकाच्या लाईनीत आलेली आहे, तरी पण मला असा उत्साह आहे की आपण काहीतरी करावं आणि चांगली चव आपण लोकांना द्यावी. चवीने खाणार त्यांना सिकेपी देणार, हे माझं वाक्य आहे. म्हणजे पहिल्यापासून आम्ही करत आलो आणि असंच पुढेही करत राहू. जसा उद्योग मिळेल तसं आणि आम्ही नाही केलं तर दुसऱ्यांना तरी सपोर्ट करू, सहकार्य करू, हेच एक भावना आहे मनामध्ये. आणि तुमचं स्वतःचं आहे काय हॉटेल वगैरे आहे किंवा बिझनेस कुठला वगैरे आहे का? माझा सगळं आहे. ऑर्डर घेते मी फराळाच्या वगैरे सगळ्या, दिवाळी फराळ परत असंही म्हणजे असेल ऑर्डर तर मी घेते पहिल्यापासून. पण आता थोडं कमी झालं आहे वयामानाप्रमाणे आणि शरीराने थोडं, पण मी करण्याचा प्रयत्न करते म्हणजे. आणि मी दुसरेही कार्यक्रम राबवते, मंगळागौरी वगैरे. मैत्रिणी ग्रुप आहे आमचा उल्हासनगरला, तोही ग्रुप मी चालवते आणि त्या ग्रुपमध्ये पण आम्ही छान मस्त एन्जॉय करतो, खेळतो, गाणी वगैरे म्हणत भजनं वगैरे म्हणतो आणि सगळं तेही उद्योग करतो. त्याच्यातही आम्ही आनंदी आहोत, उत्साही आहोत आणि सगळे सहकारी आहेत माझ्या. त्याच्यामुळे मी आज इथे उभी आहे. आणि काय आज स्पेशल आहे चिंबोरीचं कालवण, शिमा घालून केलेली भाजी आणि कोळशीची भाजी आणि आमचं खास निनावं कानोले हे सगळं आहे. खासी असते चिकन. अच्छा, त्याची कणी आहे, ही व्हेज आहे पण नॉनव्हेज पण करू शकतो. नॉनव्हेज फिश फ्राय आहे, आळूवडीचे लोणचं आहे, तंदूरचं लिप्त आहे, मसाला. थँक्यू मावशी, खूप छान हे केलं आणि तुमच्या पुढच्या प्रगतीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. असेच काम हे करत राहा. आणि मी सोलकढी पिणार का थोडीशी? चालेल, एक थोडंसं आम्ही ट्राय करू. सोलकढी आहे आणि
मावशींच्या आजच्या सोलकढी पिते. छान आहे मग. छान आहे. कसं आहे सोलकढी? कशी आहे मावशी त्याची? आजी छान आहे ना. आणि स्वीट. नमस्कार. मी सायली देशपांडेची आई. ॲक्च्युली मी वाड्याला राहते आणि आम्ही सगळे ॲटम्स ना चुलीवरचे बनवले होते आणि ते इतके छान लोकांना आवडले की ते पहिल्या 3 तासातच आमचं सगळं संपलं आणि आता आम्ही नुसते बसून राहिलो आहे की आता संध्याकाळी आपण काय द्यायचं आहे. हो, तर नेक्स्ट टाईम आम्ही जे असणार आहे स्टॉल ना 3 दिवसाचे, तेव्हा आम्ही अगदी पूर्ण तयारीनिशी उतरणार आहोत. हा आमचा पहिलाच एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे आवडलं इथे खूप. आणि आता आपल्याला दाखवायसाठी काय आहे? नाही, ॲब्सोल्युटली नाही. फक्त एक मला वाटतं खिम्याचे कानोले माझ्याकडे आहेत आता आलेले, ते संध्याकाळी आहे. हे वरचं सारण आहे आणि आतमध्ये खिमा आहे. खिमा आहे अगदी म्हणजे सिकेपी स्पेशल कानोल्यासाठी जे सारण वापरलं, वरचं कव्हर जे आहे ते सेम त्याचंच आहे आतमध्ये आणि आम्ही तो खिमा भरलेला आहे. बाकी मला वाटतं सगळं वडे वगैरे आहे. चिकन होतं. चिकन सुकं चिकन आहे. सुकं चिकन आहे. म्हणजे आता सुकं चिकन वडे आणि एवढंच राहिलेलं आहे. बाकी आमचं सगळं संपलं आहे. ओके, काय हरकत. थँक्यू. ओके ओके. हॅलो. हाय, माझं नाव दीक्षा आहे आणि आमचा स्टॉल A23 आहे आणि आमच्याकडे सोलकढी आहे, त्याच्यानंतर पन्ह आहे, कोकम सरबत आहे आणि फ्लेवर्ड सोडा आहे. आणि तुम्ही नक्की या इकडे. हे सोलकढीचं आहे. सोलकढीचं. हां, हे सोलकढी हे प्रीमियम आहे. सेम आहे, पॅकेट आहे, फक्त हे बॉटल्समध्ये आहेत आणि लिक्विडच आहे ना ते पण? हां, लिक्विडच आहे. हे पन्ह आहे आणि मग हे कोकम सरबत आहे आणि हे फ्लेवर्ड सोडा आहे. हे पायनॅपल आहे, मग हे रास्पबेरी आहे आणि हे लेमन सोडा आहे आणि आमच्याकडे पाणी. छानचे दिसले. तुमचं काय ऑनलाईन वगैरे काय आहे का किंवा काय असतं? एक मिनिट. थँक्यू. नमस्कार दादा. नमस्कार. आपल्याकडे ज्वेलरी आहे सगळी. सो आपल्याकडे टेराकोटा ज्वेलरी आहे, फॅब्रिक ज्वेलरी आहे, सेट्स आहेत हे सगळे, ज्याच्यामध्ये नेकलेस आणि पेंडंट आणि कानातलं दोन्हीचं असं आहे. सो बरेच रंग आपल्याकडे त्याच्यामध्ये वेगवेगळे अवेलेबल आहेत. तर तुमच्या चॉईसनुसार आणि तुम्हाला जे काही मिक्स अँड मॅच करायचं असेल त्यानुसार आपल्या सगळी व्हरायटी अवेलेबल आहे. सेट कसे आहेत? प्रत्येकाची रेंज वेगळी आहे. साधारण एक 250 रेंज चालू होते, ती आपली 650 पर्यंत आहे. थँक्यू. नमस्कार ताई. हॅलो. हॅलो. मी रूपा प्रधान. माझा बिझनेस आहे 1 ग्राम गोल्डमध्ये आहे. हे सगळं कॉपर बेस असतं. कॉपर बेसवरती 1 ग्राम गोल्डचं पॉलिश असतं. हे 4-5 वर्षांनी डल झालं तरी माझ्याकडेच परत करून मिळतं. हे सगळे सेट्स आहेत त्याच्यामध्ये. हे मग इमिटेशन आहे. इकडे खालती आहेत ते पण सगळे इमिटेशन आहेत. इमिटेशनमध्ये पण कधी खडे वगैरे पडले तरीही आमच्याकडे फ्री ऑफ कॉस्ट लावून मिळतात. आणि हे सगळं आहे अँटी टार्निश हायपो एलर्जेनिक ज्वेलरी आहे. ती तुम्ही डेली वेअर करू शकता. फक्त परफ्युम्सपासून आमची ज्वेलरी सगळी लांब ठेवायची, ती भरपूर टिकेल आणि तुम्हाला खूप आवडेल घालायला. ओके. आणि तुमचं ऑनलाईन वगैरे काय कॉन्टॅक्ट? ऑनलाईन आहे. इंस्टाग्रामवरती आमचा पेज आहे, द एलिगन्स म्हणून आहे. ते तुम्ही बघू शकता आणि आम्हाला फॉलो करू शकता. आमचे एव्हरी वीकली अपडेट्स असतात, ते तुम्हाला रेग्युलरली येत राहील. हां, माझा नंबर आहे 9870275115. या नंबरवरती व्हॉट्सअप आहे, ते तुम्ही नेहमी कॉन्टॅक्ट करू शकता मला. थँक्यू. ओके. नमस्कार. नमस्कार. माझ्या स्टॉलचं नाव आहे ART क्रिएशन. त्याच्यामध्ये मी पैठणीच्या पर्सेस बनवते. रिबन एम्ब्रॉयडरीची माझी मेन खासियत आहे. हँड एम्ब्रॉयडरी आहे. रिबन एम्ब्रॉयडरीचे क्लचेस, पर्सेस,
स्लिंग बॅग, शोल्डर बॅग्स असतात. तसेच पैठणीच्या पण स्लिंग बॅग, शोल्डर बॅग, आणखीन क्लचेस जे आपण लग्नकार्यासाठी वगैरे वापरू शकतो तसे असतात सगळे. हे पोटलीज बनवलेले आहे. ह्या पोटली पैठणीच्या पण पोटलीज आहेत. छानसे क्लचेस आहेत जे आपल्या सगळ्या साड्यांवरती होऊ शकते. ह्याची किंमत 1250 आहे. 1250 आहे. आणि ह्याची किंमत, पोटलीची किंमत 700 आहे. हे 700, ही 700. पैठणीच्या पोटलीची 800 आहे. 800. थँक्यू. नमस्कार. हाय. माझ्या स्टॉलचं नाव आहे नमिताज आर्ट कॉर्नर आणि माझ्याकडे हँड पेंटेड गोष्टी बऱ्याचशा आहेत, म्हणजे ज्या स्वतः मी पेंट करते. लाईक कॅनव्हास पेंटिंग्ज आहेत किंवा हे असे पाउचेस आहेत, हे स्वतः मी पेंट केलेले आहेत आणि खूप मिनिमम प्राइजेस आहेत. त्याच्यात बरोबर हे स्पून पेंटिंग्ज आहेत. सो वेगवेगळं काहीतरी केलेलं आहे. आणि म्हणजे पेंटिंग्स तर आपल्याला जर पुढे घराचं रिनोव्हेशन असेल जाताना गिफ्ट म्हणून आपण त्या वापरू शकतो. सो आणि रिजनेबल प्राइजेसमध्ये 200, 400, 500 स्टार्ट आहे. हा कुठला लास्ट तुमचं ऑनलाईन वगैरे आहे? हो, माझं नमिताज आर्ट कॉर्नर म्हणून माझं वेबपेज आहे. इन्स्टावर, फेसबुकवर पण आहे मी. आणि कॉन्टॅक्टसाठी माझा हा नंबर आहे. आणि मी मोस्टली कस्टम मेड पेंटिंग्स बनवते, घराच्या साईजप्रमाणे किंवा कसं वॉल आहे काय त्याप्रमाणे. तुमच्या कस्टम मेड जे असेल, जसं पेंटिंग हवं असेल त्याप्रमाणे मी बनवून देते. थँक्यू. ते आहे शेवला कानी, ते आहे शिवला मटन खिमा. शिवलाचं व्हेज ते हे असते त्याच्यामध्ये टाकूनही बनवलेलं आहे मटन खिमा. हे सुद्धा शिमला कोळंबी बनवलेली आहे, संपलेली आहे ॲक्च्युली. इथे आहे टाकडा आंबाडी सुकट. इथे आहे फोरशी आंबट सुकट. हे निनावं आहे, CKP स्पेशल स्वीट डिश आहे. स्पेशल आहे ना CKP. आणि खूप छान डेकोरेट केलं आहे त्यांनी स्टॉलला. स्वीट आहे ना. या बिर्याणी ना, कुठली बिर्याणी? ही आहे चिकन बिर्याणी, एक किमा पॅटिक्स आणि ही बोंबील भाजी. जवळा भाजी आहे. ओके. जवळा भाजी आहे आणि चिकन पॉपकॉर्न आहे आणि पाया सूप आहे. मटन पाया सूप. आता मटन पाया सूप. तर छान यांनी स्टॉल सजवला आहे हा. यांचं पूर्ण इथे मेनू दिलेला आहे, मेनू चार्ट वगैरे इथे दिलेला आहे प्रत्येकांचे भाव. आणि हा एक्झिबिशन आहे आजच्या दिवशीच आहे, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. थँक्यू.